तर आज घराच्या मागे शेड मारत होतं. पप्पाने काय खड्डा मारायला चालू केलं. 3 खड्डे त्यांनी मारलेत आणि 2 खड्डे मी मारले. भारत काय खड्डा मारत मारत माती काढालता. वाघाने एकट्याने 1 खड्डा खांदेला आणि तो पण 2 फुटाचा. घरातली कामं करायची म्हणल्यावर घाम गाळा पाहिजे की हा. अशी फोडे उठलेलीच खड्डे मारून मारून हे काम झाल्यावर आराम करायचं म्हणलेलं. त्याआधी नक्की काय करायला बघूया म्हणलं. पॅराबीट बांधायला बघा टेरेस वरच. घरात जाऊन पहिला गट्टाडा पाणी पिलं. आधीच लय वाईट ताण आलेलं त्यामुळे पप्पू जरा टेम्पो घेऊन गेले. आम्ही धामोडा चाललेलो. शेडाला लागणारं साहित्य आणाला. पोचल्यावर लगेच साहित्य चढवलं टेम्पोत. कारण सगळं कालच ठरवून ठेवलेलं. पप्पूदा म्हटलं जरा लवकर आवरा. त्यामुळे गडबडीत सामान उतरून घेतलं. 6 पोती आणि 1 पाटी घेतलेली. त्यात 6 पाटी खडी आणि 6 पाटी क्रशर लागणार होतं. ते घराच्या मागे नेऊन टाकलं. 4-5 जणांनी खांब सगळं उभा करून घेतलं. 12 फुटी खांब होतं त्यांनी जरा दमवलं. 10 फुटचा काय विषय नाही ते लगेच उभा राहिलं. ह्याला माल लागणार होता ते यनकीनं तयार केला आणि खड्ड्यात नेऊन टाकला. सकाळी मी आणि पप्पा चाललेलो शेताकडे बांबू आणायला. वर पत्रा घालायला मेडक्या लागत्या. त्याऐवजी आम्ही बांबू वापरणार होतो. 7 ते 8 बांबू लागणार होतो आम्हाला. ते तोडून एका साईडला खडसून बाजूला काढून ठेवलं. सगळं तोडून आणि खडसून झाल्यावर ट्रॅक्टर पण आला. बांबू सगळं ट्रॅक्टर मध्ये टाकलं आणि बांधून पण घेतलं जेणेकरून खाली पडायला नको. घरला आल्यावर का सगळं उतरून घेतलं.